संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. बस 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 तुका म्हणे शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. जगद्गुरु संत श्रेष्ठ देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज
त्यांचा पवित्र असणारा 4 चरणाचा सरळपंथी अभंग असो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संताविषयी किती एकात्म भावना आहे, किती विश्वास आहे संताविषयी, या अभंगाच्या दृष्टीने प्रस्थापित करत आहेत. विठ्ठला विठ्ठला अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या सगळ्याच्या भूमिकेमध्ये आहे. संतावर किती विश्वास असावा. महाराज सांगतात, संताची या पायी हा माझा विश्वास. संत सोडता या जगामध्ये दुसऱ्या कोणावर माझा विश्वास नाही. कारण संत सोडून या जगामधलं माझं हित करील असं कोणी वाटत नाही. देवाकडून तरी माझं हित होईल अशी अपेक्षा नाही, पण संतावर इतका विश्वास आहे की संत पूर्ण भावना टाकल्यानंतर माझं अहित करणार नाही. म्हणून महाराज सांगतात, सर्व भावे दास झालो त्यांचा. संत महात्मे सोडता बाकीच्या ठिकाणी माझी भावना नाही. जेवढे भाव आहेत आपण अभंगात विस्तारानं पाहणार आहोत. अष्टसात्विक भाव सांगितले. तसं मुख्य जर पाहायला गेलं तर कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचे भाव सांगितले. अभंगामध्ये महाराज वर्णन करतात, सर्व भावे दास. सर्व भावानं दिव्य संत महात्म्याचं मी दास्यत्व करतोय. संत सोडता अन्य कुणी हित करील असं वाटत नाही. महाराज ते करतील का हित? सकारात्मक सांगितलं, तेची माझे हित करीते सकळ. एक प्रकारचं हित नाही. आता हित किती प्रकारचं आहे? व्यावहारिक दृष्ट्या काही वेळेस हित असतं, सांसारिक दृष्ट्या काही वेळेस हित आहे, आणि पारमार्थिक दृष्ट्या जे हित आहे. 2 हिताचे प्रकार आहेत, लौकिकातलं हित आणि अलौकिकातलं हित. संत महात्म्याने जर लक्षामध्ये घेतलं ना, कृपा केली तर मला माहित आहे माझं दोन्ही प्रकारचं हित संत केल्याशिवाय राहणार नाही. संत सोडता कोण करेल? चकारात्मक सांगतात, संत सोडता दुसऱ्यावर विश्वास नाही, कारण माझा पूर्ण विश्वास आहे त्याची माझे हित करीती सकळ. कोणतं हित करतील? तर माझ्यावर जेणेकरून भगवंताची कृपा होईल अशा प्रकारचं आचरण माझ्याकडून करून घेतील माझे संत. जेणे हा गोपाळ कृपा करी, भगवंताची कृपा माझ्यावर होईल अशा प्रकारचं हित मला संत महात्म्य माझं करते. आणि भगवत प्राप्तीपर्यंत एखाद्या वेळेस मध्ये अडचण बी आली तरी महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भाग लिया मोज वाहतील कडे. परमार्थ साधनेचा प्रवास काही सोपा नाही महाराज. या साधनेमध्ये आल्यानंतर कुठल्या तरी संत महात्म्याच्या सहवासात, संगतीमध्ये, मार्गदर्शनानं हा परमार्थाचा प्रवास असला तर बरं आहे. स्वतःच्या बुद्धीनं जर परमार्थाचा प्रवास असत तर तो साधक भगवत प्राप्तीपर्यंत जाण्याची शक्यता नाही. मधी मधी थोडी अडचण जर आली तर संत त्याला हाताला धरून भगवंताच्या पायापर्यंत घेऊन जातात. थोड्या वेळ अडचणी आल्या तरी महाराज बरेचसे नवीन वारकरी तिथंच खुटून बसतात. थोडी बी परमार्थ करीत असताना प्रपंचाची अडचण आली, ज्याच्यावर संत सहवास संत नाही असा साधक लौकिक संकट जरी आले तरी भगवंताला दोष देऊन त्याच्या पायापासून वेगळा होत असतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत महाराज, भागली या मज वाहतील कडे, त्यांची याने जोडे सर्व सुख. जगामधली जी सर्व सुख आहेत ना ती संत महात्म्याकडून मला मिळतील एवढा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. महाराज आता सर्व काही भगवंताची कृपा संतामुळे होईल.
सर्व सुख संतांमुळे प्राप्त होतील एवढं सगळं संत तुम्हाला देणार आहेत. तुम्ही विश्वास आहे म्हणून सांगता. या विश्वासाचं प्रतीक तुम्ही नेमकं संत महात्म्या प्रतीक तुमचं आचरण कसं आहे. महाराज सांगतात माझी भावना संतावर एवढी आहे की संत महात्म्याचं जे उचिष्ट राहिलेलं आहे त्याला शेष म्हणतो आपण. तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलिले ते. संत महात्म्याचं जे उचिष्ट राहिलेलं आहे ते मी सेवन करेन. आणखी काय करतात. संत महात्म्याने जे शब्द दिलेत ना, जे मला सांगितलंय ना, माझा प्राण गेला तरी संत महात्म्याच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. मी वचन न मोडी बोलले ते. एवढी सगळी एकनिष्ठता कशामुळे आहे तर ते माझं हित करतील म्हणून असा अभंगाचा शब्दशः भाग. गेल्या 31 वर्षापासून सप्ताह चालू आहे. या वर्षीचं 32वं वर्ष आणि 32व्या वर्षीची दुसऱ्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा. बत्तीस वर्षापर्यंत गावकरी मंडळीकडून हा सप्ताह एक चांगल्या प्रकारानं मोठ्या आनंदानं आणि प्रेमानं साजरा होतो आहे. समस्त गावकरी मंडळी शिरूर घाट सर्व शिरूरमधील भाविकांकडून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये आणखी दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी भगवंताच्या नावाचं वर्णन व्हावं आणि दुसऱ्या दिवशी संत महात्म्याची पूजा व्हावी. वारकरी संप्रदायानं घातलेला दंडक आहे पण संत महात्म्याचं वर्णन करणारा अभंग आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी संत महात्म्याचं वर्णन व्हावं. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे म्हणून संत महात्म्याविषयी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एक अंतःकरणातली भावना आपल्या सगळ्यासमोर प्रकटित करत आहे. तसं 32 वर्षापर्यंत सप्ताह चालू आहे. तुमची संतांवर विश्वास आहे, भावना आहे, श्रद्धा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला मनुष्य जीवनामध्ये भगवंतापेक्षा संताची किंमत फार मोठी नाही. संत हे विशेष आहे. शास्त्र असं सांगतं लौकिक दृष्ट्या जर वर्णन करायचं म्हटलं तर देव म्हटलं की धन आहे आणि संत म्हटलं की ज्ञान आहे. देव म्हटलं की भगवंताची प्राप्ती झाली की मोक्ष मिळत पण ज्ञान मिळत नाही. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर उद्धार होईल, ज्ञान मिळण्याची शक्यता आहे. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर विधी सिद्धी सहित सर्व महाराज 4 मुक्त्या प्रदान होत्या पण तो अज्ञानामध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणून धनापेक्षा ज्ञानाला फार किंमत आहे. माणसाला धन प्राप्त होण्याच्या अगोदर ज्ञान प्राप्त व्हावं. ज्ञानाच्या उपरोक्तीनंतर जर धन प्राप्त झालं तर धनाचा कुठं उपयोग करावा हे ज्ञान शिकवित असतात. पण ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर जर महाराज धन प्राप्त झालं तर याचं धन व्यर्थ गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल परमार्थ साधनेमध्ये भगवंताच्या प्राप्तीच्या अगोदर संताची प्राप्ती महत्वाची आहे. देवाच्या अगोदर संत महत्वाचे. प्रयत्न सायास करून प्रत्येक जणाला वाटतं देव प्राप्त करायचा आहे.
पण देवापेक्षा संत महत्वाचे आहेत. तपसायास केल्यानं भगवत प्राप्ती होईल, पण संत महात्म्याची भेट अगदी महाराज दुर्लभ आहे, कठीण आहे. आणि किती कठीण आहे तर चालू काळामधल्या कर्मानुसार भगवंताची प्राप्ती होती, पण आनंद जन्मकालाचं पुण्य असेल तर संत भेटीचा योग घडतो. महाराज सांगतात, होते बहुत दिवस अर्थ वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी देखिले श्री हरीचे पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी भेडियला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. भगवंताची प्राप्ती, भगवंताच्या प्राप्तीपेक्षा संताची प्राप्ती महत्वाची. तुम्हाला पुराणातला इतिहास माहित आहे. ध्रुव नावाचा बाळ लहान वयामध्ये महाराज आईनं काहीतरी शब्द बोललेले मनाला टोचले. महाराज लक्ष द्या. सावत्र आईनं मांडीवरून खाली फेकून दिलं की भागवत तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला ही कथा सगळ्याला ज्ञात असेल. लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल ध्रुव नावाचा बाळ बाल्य अवस्थेमध्ये लहानपणी महाराज गुरुकुलामध्ये असताना एक सावत्र आईकडून थोडासा अपमान झाला. ते जुना पहिल्यापासूनचा इतिहास तुम्हाला माहित आहे का माहित नाही. उपमन्यू आणि ध्रुव बाळ अगदी कमी अवस्थेमध्ये कमी वयामध्ये भगवत प्राप्ती झालेले दोन साधक. पित्यानं पहिली धर्मपत्नी सोडून महाराज पाठीमागून दुसरी पत्नी केली. ध्रुवाच्या आईला घराच्या बाहेर काढलं, सुनीती तिचं नाव. आणि आईला घरातून बाजूला काढल्यानंतर ध्रुव अगदी जन्माला आलेला होता, लहान होता. दररोज विचारायचं आईला, आई माझे बाबा कुठे आहेत? आईनं थोडं सांगण्याचं टाळायचं, तुझे बाबा परदेशात गेले, बाहेर गेले कुणीकडे. ज्या वेळेस ध्रुवाच्या आईनं असं टाळत राहिलं महाराज, 5-7 वर्षाचं बाळ होईपर्यंत वडील बाहेर आहेत बाहेर आहेत बाहेर आहेत म्हणून काही मेळ लागू दिला नाही. एके दिवशी गुरुकुलामध्ये गेल्यानंतर बाकीच्या मित्र कंपनीच्या संगतीनं राजवाड्याच्या समोरून जाण्याचा योग आला. आणि बाकीचे मित्र म्हणतायत, ध्रुवा या राजवाड्यात राहणारा जो या नगरीचा राजा आहे ना, तो तुझा बाप आहे. ध्रुवानं पहिल्या वेळेस काही एवढा विश्वास ठेवला नाही. पुन्हा आईला संध्याकाळी विचारलं, आई कुठे आहेत माझे बाबा? आणखी ते पहिलं उत्तर पुन्हा दिलं, कोणीकडे तरी बाहेर गेलेले येतील, ते 10-5 वर्षाने येणार आहेत. पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखी तेच ऐकायला मिळालं, नगरीचा राजा आहे तो माझा बाप आहे. आईला दुसऱ्या दिवशी हाताला धरलं, आई किती दिवस लपवणार आहेस माझ्यापासून? हा राजा जर माझा बाप असेल ना तर आपण झोपडीमध्ये का राहतो? ते पहा, लहान लेकराचे शब्द आहेत महाराज ध्रुवाचे. आईनं ओळखलं आणि ध्रुवाला आई बोलते आहे, ध्रुवा मी राजाची धर्मपत्नी आहे, पण त्याला माझी आवड नसल्यामुळे मला सुरुवातीला त्यानं बाहेर काढलेले. तुला मी सांगते, तू कधी राजवाड्यात जाण्याचा प्रयत्न करू. असा अगोदर सूचना देऊन सुद्धा एका दिवशी राजवाड्याच्या दारातून जात असताना गादीवर बसलेला बाप बघितला आणि मांडीवर सावत्र भाऊ बसलेला बघितला. महाराज सावत्र भाऊ मांडीवर बसलेला बघितला की पळत गेलं बाळ. त्यानं विचार केला, 7 वर्षाचं झालोय ना, आतापर्यंत जर बापाच्या मांडीचं सुख मला मिळालं नाही, एकदा वय झाल्यावर ते मिळणार आहे का? ते कमी वयातच हे सगळे सुख घ्यावं लागतात महाराज. एकदा वय झाल्यानंतर माय बापा बी मांडीवर घेत नाहीत आणि लेकराला बी बसू वाटत नाही.
वरचीवर त्यांचीही मांडी इकडं मांडीवर घेण्यासारखी राहत. होय, त्याची आव्हानं कमी झाली तरी मांडीवर घेत नाही. लहानपणी मांडीवर घेतलं की गहाण करीत होतं तरी घेतात. आता गहाण करायचं त्याला ज्ञान आलंय, पण मांडीवर घ्या कुणाला तयार नाही. कोण घेणार आहे आता मांडीवर? परंतु त्या त्या वेळेमध्ये तिथे सुख प्राप्त होत असतात. ध्रुवाला थोडं वाईट वाटलं, आपल्या बापाच्या मांडीचं सुख जर नाही प्राप्त व्हायचं तर काय जन्माला येऊन फायदा आहे? आईपाशी राहतो, पळत गेला महाराज आणि बापाच्या मांडीवर बसला जाऊ. आता ज्याच्या मांडीवर बसला तो शांत होता, पण सवतीचं लिकरू मांडीवर येऊन बसलंय हे सावत्र आईनं बघितलं. लक्ष द्या, सावत्र आईनं बघितलं. मध्ये घरामध्ये होती, सावत्र आईनं बघितलं, धावत आली. तिनं विचार केला, गावाच्या बाहेर काढून हिला नेऊन ठेवलंय. असं हळूहळू लेकराला लावीत पुन्हा आणखी घरात येईल. पळत आले महाराज, धरलं ध्रुवाच्या हाताला आणि मांडीवरून ओढून खाली टाकले. खाली टाकल्यानंतर ध्रुव रडायला लागला, का मला मांडीवरून ठेवलं? तिनं सांगितलं, सावत्र आई बोलते, तुला या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. ध्रुव परत बोलतोय, बाप आहे तो माझा, तुझा बाप आहे, पण ह्याच्या मांडीवर बसायला माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता. ह्यांच्या म्हणली नाही ती, कुणाच्या ह्याच्या. इतका दबाव होता त्या बाईचा, बिचारीचा. त्याच्या मांडीवर बसायला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागत होता. त्यानं सांगितलं, माझा बाप आहे, मी कुणाच्या मांडीवर बसू? सहज शब्दामध्ये सावत्र आई नुसतं एवढं सांगितलं, जा देवाच्या मांडीवर बस. शब्द सोपेत महाराज. बाल्य अवस्थेतल्या ध्रुवाला ते शब्द एवढे लागले. देवाच्या मांडीवर बस म्हणली ना, कोण देव काय माहित नाही, पण देवाच्या मांडीवरच बसून बघू. आईकडे आला रडत आईनं सांगितलं, सावत्र आईनं सांगितलं की देवाच्या मांडीवर जाऊन बस. सगळ्या आईनेही सांगितलं, खरंच ती म्हणते ती, कारण आपल्यावर देवानं अन्याय केलाय म्हणून देवच याच्यामधून एखाद्या वेळेस काहीतरी उपाय काढेल. कुठं असतो देव? सगळ्या आईनंही माहित नाही. तिनं सांगितलं, आतापर्यंत जेवढी माणसं सेवा करते तेवढी जंगलाकडे गेलेली. कुणी करून सगळ्यांनी डोंगर धरले, म्हणजे एखाद्या वेळेस कुठं असं कुठं देव आहे काय माहिती, पण आतापर्यंतचे जेवढे साधू तेवढे डोंगराच्या दिशेने गेले. जा डोंगराकडे. 5-6 वर्षाचा बालक महाराज स्वतःच्या शरीराचा कसल्याचा विचार न करता सावत्र आईच्या द्वेषापोटी भगवत प्राप्तीसाठी गेला महाराज. आणि मधुवनामध्ये जाऊन 6 महिने कडक तपश्चर्या करून भगवत प्राप्ती झाली. फक्त 6 महिन्यामध्ये प्राप्त झाला भगवंत. देव माग म्हणतोय, काय मागायचंय ते, पण काय मागायचंय ती माग म्हटल्यानंतर जेवढं सावत्र आईनं सांगितलं होतं तेवढंच मागितलं. देवा मला बसायला मांडी पाहिजे, कारण अगोदर संताची भेट झाली नव्हती. संताच्या अगोदर भगवत प्राप्ती झाली. काय मागितलं? मांडी मागितली. मांडी मागितली त्याच्यात, मला बसायला मांडी पाहिजे. सांग का, मी आता 5 वर्षाचं लेकरू म्हणल्यावर जेवढं सावत्र आईनं सांगितलं होतं तेवढंच, बसायला मांडी पाहिजे. तेव्हा पण जागा अशी बसायला दे की ज्या जागेवर बसल्यानंतर कुणी उठवायला नाही. एका क्षणात देवानं उदार झाला, म्हणजे एवढं कडक तप केले, काय मागायला लागलाय? बसायला जागा? अरे तुझ्या या तपाचं जर सामर्थ्य बघितलं ना, तर खालच्या लोकांपासून स्वर्ग लोकांपर्यंत या तपाच्या सामर्थ्यानं 33 कोटी देवामध्ये भय निर्माण झाले. आणि एवढं मोठं तप करून तू बसायला मांडी नाशिवंत मागतोयस, पण देवाला मागत असताना भक्ताला ज्ञान शिकवायची परवानगी नाही. दिलं तथास्तु म्हटले, तथास्तु म्हटले, देव निघून गेला. देव निघून गेल्यानंतर ध्रुवाला पश्चाताप व्हायला लागला, काय मागितलं मी? अरे नाशिवंत मागितलं. सावत्र आईच्या द्वेषापोटी जे मागायचं ते मागितलं. आता कधी देव मिळेल? देव मनुष्य जीवनामध्ये पुन्हा पुन्हा प्राप्त व्हायला एवढा सोपा नाही म्हणा. एकच वेळेस प्राप्त झाला आणि मागणं नाशिवंत झालं. जन्मभर पश्चाताप करावा लागला. विठाला विठाला कर्म असं फिरलं. सावत्र बाहुदैव योगानं मरून गेला
आणि आयतीच गादी एकट्यालाच मिळाली, खाल्ली बी. कुठली कुठली? सवतीचा एक मुलगा होता उत्तम, त्याचं नाव होतं. लग्न होण्याच्या अगोदर ते मरून गेलं. आता कल्पना करा, जे देवाकडे मागायचं होतं ते कर्मानंच मिळालं आणि मागून महाराज वाणीचं तप निघून गेलं. कुणाचं? काय मागायला पाहिजे होतं? जन्मभर पश्चाताप करावा लागला. मला सांगायचंय, संत महात्म्याच्या अगोदर भगवत प्राप्ती झाल्यानंतर ध्रुवाला सुद्धा काय देवाकडे मागावं हे कळलं नाही. भगवत प्राप्तीच्या अगोदर ज्ञान महत्वाचं आहे. आणि संत महात्म्याचं लक्षण जर पाहायला गेलं तर संत महात्म्याकडे ज्ञान आहे. ज्ञानेश्वरीच्या पूर्ण गोव्यामध्ये संताचा अर्थ जर बघायला गेलं, संत म्हणजे काय? संताची 2-3 लक्षणं सांगितली. क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू म्हणजे संत. ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे ते संत, ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे प्राप्ती ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे पण लपलेलं ज्ञान आहे. ज्ञान आहे पण ते कसं आहे? ज्ञानोबारायाच्या भाषेप्रमाणे जर सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी जगा माझी, कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडबांध करी, परी जळाची परी तळवट उभे. ज्ञान आहे पण लपलेलं ज्ञान आहे. जगाला ज्ञान दिसू देत नाही, चातुर्य दिसू देत नाही. सगळ्या जगाविषयी अंतःकरणात उद्धाराची भावना आहे. कृपाळूपण ज्याच्या जवळ आहे, ज्याचे शब्द ऐकल्यानंतर कानाला अगदी तृप्तता प्राप्त होती. श्रोत्रिय, श्रोत्रिय शब्दाचा अर्थ आहे तर म्हणतात कानाला गोड लागणारे जर बोलत असेल तर मग कोणते शब्द बोलत असेल? श्रोत्रिय या शब्दाचा अर्थ वेदाचं, गीतेचं, ज्ञानेश्वरीचं वाक्य त्याच्या वाणी वाटत दुसरं असत्य कधी वाणीतून जर वदत नसेल तर हे संतांचं लक्षण आहे. अशी वेगळी वेगळी संतांची लक्षण आहे. देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत हे अंतःकरणातून पूर्ण जाणलं तरच संतावर महाराज थोडी तरी भावना तयार होईल. ज्याची संतावर भावना आहे ना त्याला देवावर वेगळी भावना ठेवायची गरज लागत नाही. संत हे श्रेष्ठ आहे, जगामध्ये संत श्रेष्ठ आहे. संताचा अधिकार एवढा मोठा आहे. जसं पाखरानं फळाला स्पर्श करून पाखर खात तयार केल्याशिवाय वृक्षाचं पिकणं सुरू होत नाही महाराज फळायचं. तसं ज्या साधकाची सेवा संत महात्म्याने गोष्टी केलेली असेल तीच भगवंत देतो, हे लक्षात ठेवा. आणखी असं नाही कळलं तर आणखी एकदा सांगतो. जसं पाखरानं खाल्लेलं फळ पिकायला पाखरानं जर चोच मारली तर पिकायला कुठल्या बाजूने सुरुवात होती? पुढे करू. पण चोच मारलेला अगोदर पिकतं का बिगर चोचीवालं? सेवा कोणाची बी असू द्या पण त्याला संत महात्म्याच्या
वाणीचा, मुखाचा, मार्गदर्शनाचा तिथं स्पर्श झालाय, त्याची सेवा अगदी परिपक्व होती. अगोदर ज्याला संत महात्म्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही, अशाची कितीही सेवा असेल ना, एक जन्म नाही अनंत जन्मापर्यंत करीत राहिला तरी त्याच्या सेवेची फलप्राप्ती मिळत नाही. म्हणून संत महात्म्याचं महत्व आहे. संत सेवा अगदी उत्तम आहे, पण संत मोठे आहेत, संत श्रेष्ठ आहेत, संतांची गरज आहे, संत म्हणजे ज्ञान आहे, हे जोपर्यंत आपल्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत आपली भावना संतांच्या ठिकाणी घडणं शक्य नाही. देवापेक्षा संतांचा त्रास फक्त जास्त होतो, कारण संत शरीर रूपाने या जगामध्ये आलेले, देव फक्त दिसत नाही महाराज, पण त्रास देतो. दैविक, आदिदैविक, आध्यात्मिक तीन प्रकारचे ताप पाठीमागे लावून देतो. कर्माचं बंधन आहे, शरीराला रोग आहे, हे देवाचे त्रास आहेत. सगळे कोणाचे त्रास आहे? देवानं दिलेला त्रासाची जाणीव होत नाही महाराज, पण संतांचा त्रास होतो. रोग शरीराला प्रारब्धानं झाला तरी माणसं एवढं काही वाईट वाटून घेत नाही. पण एखाद्या संतांच्या संगतीत राहायचं असेल आणि तुम्ही फक्त तंबाखू खाऊ नका म्हणलं तर जमत नाही. आणि संतांच्या संगतीत राहायचं म्हटलं तर संतांचं लक्षण आहे, संत अवगुणाचा स्वीकार करीत नाही. कुणाचा? अवगुणाचा स्वीकार करीतच नाहीत महाराज. ते संगतीत घेतलं की त्याला गुणवंत करण्याचा प्रयत्न करतात, हळूहळू त्याच्या चुका सांगायला चालू करतात. माय बाप चुका सांगत असतात, सासू सासरे सांगतात का? सासू सासरे अहो एकदा फासल्यावर जावई पेताड निघला तरी वर्णन होतं. फसल्यावर काय झाल्यावर? एकदा फसल्यावर बाकीचे लोक म्हणतील का जावई पेतो का? नाही पेत, पण एखाद्या वेळेस कधीतरी त्याला असे एकदा फसल्यावर काय सासू सासरे त्याचा अवगुण कधी दाखवून देत नाही. आणि माय बाप महाराज पावला पावले अवगुण दाखवितात. कितीही मोठा लेख झाला ना त्याला कळत नाही म्हणणार. मग कुणाचा राग जास्त येतो? माय बापाचा का सासू सासरे? येतो का? चूक सांगणाराचा राग आल्याशिवाय राहत नाही. तसं देव संगतीत घेत नाही, अवगुणाचा स्वीकार करीत नाही, अवगुण देवालाही जमत नाही. पण एवढंच आहे, अवगुण देव बोलून दाखवित नाही महाराज. आणि संत महात्म्याच्या संगतीत आलं ना, दोन्हीचा बदल बघा. वाल्या कोळी आणि रावण दोन्हीच्या पापाचा जर हिशोब काढला तर रावणापेक्षा कितीतरी पटीनं पाप महाराज वाल्या कोळ्याचं जास्त. पण एवढंच झालं, एकाची भेट देवाबरोबर झाली, एकाची भेट एकाला एकट्याला नाही कुळासहित मारावं लागलं देवाची भेट झाल्यानं. आणि एक संत भेटीपर्यंत आला, वाल्या कोळी होता, त्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि पूर्ण कोळी समाजाला भक्ती मार्गाची आवड निर्माण करून दिली. महाराज वर्णन करतात, वाल्मिक तरला उलट्या नाम
वर्णन करतात. वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा, एका जनार्दनी जाय साधू दर्शना. संत महात्म्याच्या देवाच्या संगतीत गेल्यावर रावणाला मरावं लागलं. चांगल्या मार्गाला लावलं रावणाला देवानं. होय, रावण सज्जन बनविला का मारलंच हे बी माहित नाही का तुम्हाला? देव असून त्याला सज्जन बनवता आलं नाही. संत महात्म्याच्या संगतीमध्ये वाल्या कोळ्यासारखा महापापी नारद मुनीची भेट झाली. महाराज सज्जन बनवला का नाही हो? ते सवाशा मंत्रानं नाही, उलट्या मंत्रानं. देवाच्या संगतीत गेल्यानंतर जो बदल होत नाही तो संत महात्म्याच्या संगतीमध्ये होतो. देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. म्हणून तर आमच्या वारकरी संप्रदायानं सांगितलं, देव सारावे परती संत पूजावे. देवाला बाजूला सारा, पण संताची पूजा अगोदर झाली पाहिजे. संताचा तिरस्कार करून जिथं देवाची पूजा होती ना तिथं दोष प्राप्त होतो. विठाला संत एवढे श्रेष्ठ आहे, पण आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी संताविषयी एकात्मभाव निर्माण होणं महत्वाचं आहे. या संताच्या संगतीत सुद्धा गेल्यानंतर संताचं महत्व जर नाही कळालं महाराज, काय उपयोग हो? काही माणसं काही वेळेस संगतीत आहे आणि संत महात्म्याची ओळख होत नाही. संताचं अगोदरच लक्षण आपण ऐकलं ते ओळख होऊ देत नाही, आणि माणसाचं लक्षण आहे ओळख सांगितल्याशिवाय ओळखी. संताचं लक्षण आहे ओळख होऊ देत नाही, आणि माणसाचं लक्षण आहे कुणाला बी ओळख सांगितल्याशिवाय. नुसत्या कपड्यावर अंदाज लावताय, कपड्यावर अंदाज लावता येतो का? भगवे कपडे असते, साधवे नाही अंदाज लावता येत. कपडे नाहीच महाराज. बाहेरच्या वस्त्रावर हा साधक परिपक्व अवस्थेचा असं ओळखता येईल? ओळखताच येत नाही. नुसते कपडे चांगले तर चांगला असं साधक नाही. कपड्यावर संताची, महाराजाची पारख कपड्यावर होईल, पण संताची ओळख कपड्यावर होऊ शकत नाही. कसं ओळखणार आहे संताला? कारण पाठीमागच्या काळामधले जर संत बघितले, काय त्या पगड्या बांधलेल्या होत्या वेड्यासारख्या. वेश असावा बावळा, अंगी असाव्या नाना करा. वेड्यासारखं राहणीमान असावं, पण सगळे गुण माणसाच्या अंगामध्ये असायला पाहिजे. हे संतांचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल अशा संत महात्म्याच्या ठिकाणी अपार श्रद्धा माणसाची पाहिजे. किती श्रद्धा पाहिजे? देवापेक्षा जास्त पाहिजे संताच्या ठिकाणी. करतील का कल्याण? संत भगवंताच्या पायापर्यंत घेऊन जातात. महाराज म्हणतात ना, कृपाया केली संत जनी माझी अलंकारी वाणी, प्रीती ही लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असेल. आतापर्यंतचे उदाहरण आहे. आता खरं इमानदारीनं जर सांगायचं प्रत्येकानं म्हटलं, आपापल्या छातीवर हात ठेवून सांगा, कुणाच्या तरी गळ्यात माळ आहे की कुठल्या तरी संताचीच कृपा आहे का देवाची? कुणाची? भक्ती मार्गाचं वाढवा कोणी केलं? देवान स्वतः येऊन सांगत बसला का मी अमुक आहे तमुक आहे. प्रत्येक ठिकाणी देव गुणवंत आहे, कृपावंत आहे हे सांगायला संत आहे. माळीला हात लावला की कुठल्या तरी महाराजाची आठवण होते. आता हे संताचं लक्षण आहे. संत महात्मे भक्ती मार्गाचा विस्तार करण्यासाठी या जगामध्ये आलेले आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ती संत महात्म्याची कृपा आहे. पण त्यांच्या जवळचं ज्ञान, त्यांच्या जवळचं सुख, त्यांच्या जवळचं जे असेल ते आपल्याला प्राप्त होण्यासाठी ज्ञानोबरायांच्या ओळीप्रमाणे पै मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दिपे दिशे पाहता आपुलीच वस्तू. सिद्धांत लक्षात घ्या, सिद्धांत लक्षात घ्या. दिव्याला रात्रंदिवस महाराज दिवा जर पेटवला तर माणसं दिवा पेटवीत असताना हवेमधून जरी न्यायचा असेल दिवा
हाताला पुढले एवढ्या अंतरावर त्याला हात धरतात. कशाला? दिव्याला. कशाला? 2 सिद्धांत सांगितले. दुसरा सिद्धांत महाराज सांगतात, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याची जरी अडचण असली तरी डोक्यावर पाणी आणून माणूस वृक्षाला लागतो ना. कशाला? आता दिव्याचा आदर नित्याचं हित आहे का आपलं हित आहे? एखाद्या वेळेस दिवा विझू नाही म्हणून हात जवळ धरण्यामध्ये हाताला बी चटका बसतो महाराज. पण तरी काय गायकवाड पेटवीत असताना बी एवढी त्याची चिंता आणि वाऱ्यामध्ये विजू नाही म्हणून एवढं त्याच्यावर लक्ष. त्या दिव्यावर महाराज म्हणतात, ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिविया. पुढं सिद्धांत सांगतात की शाखा फळे यावया शिंपी जे मुळ. फांद्याला फळं लागावीत, फुलं लागावीत म्हणून रात्रंदिवस पाणी घालायचं कुठं? मुळाला. आणि ठेवलेली वस्तू सापडावी म्हणून दिव्याचा आदर करायचा. नाहीतर महाराज काय माणसं दानसुरे गाव तेल इतकं भाजीला कमी टाकतात पण दिव्याला एवढं वाटोळ करतात. हितासाठी का दानसुरे म्हणून? कशासाठी हे सगळं? गरजच प्रकाशाची नसती. प्रकाशाची जर गरज नसती महाराज इतकं कोण प्रयत्न करणार आहे? आता लाईट आली, ज्ञानोबरायचं त्या काळात ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. दिव्याचा आदर कशासाठी? तर आपलं ठेवलेलं हरपलेलं शोधण्यासाठी. तसं संत महात्म्याचा आदर करायचा आहे. हे संतावर आपला उपकार होईल म्हणून नाही, आपलं ठेवलेलं सापडण्यासाठी. आपलं ठेवलेलं हरपलंय. काय काय हरपलं? मी कुठून आलोय याची जाणीव नाही, पहिलं हरपलं. मी कोण आहे याची जाणीव नाही, दुसरं हरपलं. मला पुन्हा कुणीकडे जायचंय, पुढचं गाव माझं प्रवासाचं कोणतं आहे याचीही जाणीव नाही. मी कुठून आलो हे माहित नाही, आता कुठं जायचं हेही माहित नाही, मी कोण आहे हेही माहित नाही. आणि मग परत आलेल्या गावाला जायला कुणाचा आधार लागतो हेही माहित नाही. ह्या 4 गोष्टी हरपल्यात महाराज. कुणाकडे बघितल्यानंतर दिसतात. महाराज म्हणतात, हरपले आपण आपे ते पहावे, ते संता ते पाहता किंसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. आपण हरपतोत ना, आपण हरपलेल्या आपल्याला शोधायचं असं तर संत महात्म्याकडे नुसतं बघत राहायचं. आपण कोण आहे ते दिसून येतं. विठाला विठाला ज्ञानोबरायचं चिंतन फार गोड आहे. संताकडे बघत राहा, मी कोण आहे, माझी काय योग्यता आहे, मी कसं जगायला पाहिजे हे संताकडे बघितलं की लक्षात येतं. तद्विती प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिनः. संताकडे बघत राहा. बघत असताना कसं बघावं? महाराज म्हणतात, बघावं तरी कसं? भावनेनं बघावं, श्रद्धेनं बघावं, विश्वासानं बघावं. कारण संताकडे बघत असताना अनादर भावनेनं जर बघत असेल ना, आणखी एक बघण्याची दृष्टी. 2 प्रकारचे चक्षु सांगितले. एक कर्मचक्षु, दुसरे ज्ञान चक्षु. विषय फार कठीण आहे पण अभंग फार जवळचा आहे म्हणून घेतलाय. अभंग फार जवळचा आहे. प्रत्येक बसण्याला अभंग पाठ असतो. संताकडे बघत असताना कसं बघायचं? 2 प्रकारचे चक्षु सांगितले. कर्मचक्षु, दुसरं ज्ञान चक्षु. ज्ञानाच्या नंतर उत्पन्न झालेले डोळे आणि कर्म करीत करीत अज्ञानात उत्पन्न झालेले डोळे. तुम्हाला सांगतो, ज्याचे डोळे प्रपंचाच्या आसक्तीनं भ्रष्ट झालेले असतील, आशानं संतांकडे बघितलं तर त्याला संत सुद्धा दोष दिसतात. जसे
जशी असेल दृष्टी तशी दिसेल सृष्टी. काळ्या पांढऱ्या हिरव्या रंगाचा चष्मा जर घातला, पहिलं ते नवीन लहान लेकरांनी चष्मे द्यायचे बघा, उन्हाळ्याच्या दिवसात शिरवाळ दिसायचा, कधीच्या दिवसामध्ये चष्म्यानंच दिसत होतं का, लागायचं कमी होत होतं. वरचं हे जी डोळ्यानं फक्त पुढं महाराज शिरवाळ पडल्यासारखं दिसायचं, चष्मा काढला की माणसाला असा भ्रम व्हायचा, इतक्या लवकर शिरवाळ, इतक्या लवकर हे घालून काढूच होतंय का काय, हे भ्रम आहे. आपली दृष्टी जशी असेल तसं जग दिसतं. ज्याची दृष्टी स्वतः दूषित असेल त्यानं संतांकडेही जरी बघितलं त्याला दोष सोडता काय दिसेल, विसोबा खेचरानं म्हणावं ज्ञानोबा राय म्हणजे अंधश्रद्धा आहे. काय म्हणावं, ज्ञानोबा राय म्हणजे अंधश्रद्धा आहे. माऊलीची परीक्षा पाहण्यासाठी चांगदेवाला वाघावर बसून बोलवलं, आता चला भेटायला. अशा काही कर्मकांडी लोकांसाठी कधी कधी महाराज चातुर्य सुद्धा दाखवावा लागतं. चालविली जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा दे ज्ञानोबा माझा. पुढचा वाघावर बसून आलाय, मग आता इथं काय करावं लागलं, बसलेल्या निर्जीव भिंतीवर नुसता हात मारला, चल म्हणून आज्ञा दिली महाराज, निर्जीव भिंत चालायला लागली. हे संतांचं महत्व आहे. विठ्ठल पाहत असतो ना तर महाराज म्हणतात आपल्याला त्यांच्यातला फरक दिसू शकत नाही. पाहत असताना शुद्ध भावनेनं पहा. महाराज म्हणतात मी तर या भावनेनं पाहतो कारण संत माझं सर्वस्व आहे. देवापेक्षा वेगळी भावना आहे. मग काय पाहिजे, संत महात्म्याकडून आपला उद्धार करायचा असेल तर संत महात्म्याच्या ठिकाणी दृढ विश्वास पाहिजे. आता दृढ विश्वास म्हणजे नेमकं काय, दृढ विश्वास ते सोडतात दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी आसक्ती नसणं, याला दृढ विश्वास म्हणतात. असा दृढ विश्वास माझा संत महात्म्याच्या पायावर आहे. अभंग परमार्थातही विश्वास महत्वाचा आहे, प्रपंचातही विश्वास महत्वाचा आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा
तिन्ही अवस्थेमध्ये विश्वास नसत तर काहीच चलत नाही मला. पती पत्नीचा प्रपंच करायचा असेल तर एकमेकावर विश्वास पाहिजे. विश्वासाच्या मधली एक वाईट महाराज प्रसंग आहे. विश्वास नसत तर माणसाच्या अंतःकरणामध्ये हळूच संशय जागा होतो. जिथं संशय येतो तिथं विश्वास राहा. आणि लक्षात घ्या, संशय येतो तिथं विश्वास राहत नाही. कीर्तन भजन करून एखाद्या वेळेस संशय जर मनात आला, कीर्तनात आपण ऐकलंय बाबा, पण भजन करून जर नाही पोट भरलं तर हे काय आहे, हे काय आहे? संशय. संशय आला, संशयानं अंतःकरणाची जागा घेतली की तिथला विश्वास उठून जातो. आणखी लक्षात घ्या, एखादा देव आहे, कायम गर्दी त्या ठिकाणी आपण करीत असतो, पण एखाद्या वेळेस जर काही अनुचित प्रकार घडला तर माणसाला संशय येतो. संशय पती पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा संशय जर येत राहिला, अहो संशय येत राहिलं ते चांगलं फार कधीपर्यंत जातं. खरं काहीच नसतं. फक्त काय असतो, संशय असतो. आणि संशय हे एक प्रकारचं मुख्या मारासारखं लक्षण आहे. ते बोलून मी पुढच्याला सांगायला लागलं तरी त्याला ते पटत नाही. संशय एकदा आला ना, त्यानं अंतःकरण असं उघडून सांगायचा प्रयत्न केला तरी पुढच्याला काही विश्वास बसत नाही. पुढच्याचा विश्वासच बसत नाही. तो म्हणतो हा बोलत मी जरी असला ना वरच्यावरी बोलतोय. काय आला ह्याच्याविषयी? परमार्थामध्ये संत महात्म्याविषयी संशय आणण्यासारखं नाही. देवावर तरी संशय घेतला पण संतावर संशय घ्यायचा नाही. अंतःकरणात संताविषयी संशय आला, तात्काळ त्या साधकाला अधोगती प्राप्त होते. संताविषयी अहो भगवंत पाण्यामध्ये बुडालाय, बाळ क्रीडेमधली कथा आहे, तुम्ही भागवतात ऐकली असेल. काही गोपाळांनी यशोदेला सांगितलं किती प्रेम होतं देवावर यशोदेचं. लक्ष द्या, भयंकर प्रेम. यशोदेला बातमी कळाली कृष्ण पाण्यामध्ये बुडालाय. बाकीचे लोक म्हणजे कशाला सांगितलं, आता जीव जाईल तिचा. कुणाचा? यशोदेचा. जशी बातमी ऐकली तशी पळायला चालू केलं महाराज. 2-4 गवळणी पाठीमाग पळत पळत पडल्या. तिला धरण्यामध्ये पळली. बाकीच्या म्हणायला लागले तुम्हाला म्हणले होते मी सांगू नका. आता कृष्ण तर कालियाच्या डोहामध्ये बुडालाय पण यशोदाही वाचत नाही. आता डोहामध्ये उडी मारेल. गेली महाराज डोहापर्यंत. प्रेम होत कृष्णावर. पाण्याचा स्पर्श झाला दादा आणि पुन्हा संशय आला. म्हणा बुडालंय खरं पण ह्यानं सोंत केलं नसून आहे. पुढे त्याचं व्हायचं सोंगण माझा जायचा जीव. पाय पाण्यात ठेवला आणि खाली बसली महाराज. उडी मारली. आता बाकीचे मागल्ले म्हणले यशोदा गेली 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 गेली. तुकाराम महाराज म्हणजे कशाची गेली? मागे चले माय पाऊला पाऊली. कुठं सरायली? कुठं सरायली? कुठं सरायली? आता आपल्यावरती तसा जर प्रसंग आला तर आपल्या माया एवढ्या हात्याला चौघजण धरायले असतात प्रेताच्या जवळ. प्रेताच्या जवळ धरायला पाणी पाजणार तर दोघांनी धरून नेलेलं असतं. जरा त्या अग्नीची चटकी महाराज बसायला लागले. ती प्रदक्षिणा घालायची पद्धत असते. दिली तिळंजळी कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. फिरविला घट फोडीला चरणी, गुरुवाक्य ध्वनी बोंब केली. घट फिरवण्याची जी पद्धत असते त्यावेळेस महाराज जशी चटकी बसायला पहिलं मरायचं म्हणत होता पण आता चटक्याला बिहून लांब लांब चालायला. काय आला? संशय. आपण ती मरून ती उठणार नाही. तसं देवाविषयी संशय आला. कुणाविषयी?
संताविषयी संशय, आता संशय आला की विश्वास संपला म्हणून समजा. संशय उत्पन्न झाला की विश्वास राहत नाही. अंतःकरणाची शुद्ध अवस्था आहे. किती विश्वास पाहिजे, किती विश्वास. प्राण गेला तरी चालेल पण संत महात्म्याच्या पायापासून वेगळं झालं नाही पाहिजे. महाराज म्हणतात पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये संताची ए पायी न मागी न करी काही तुझी आनंगा विठोबा. देवाची शपथ घेऊन देवाला सांगते मी पडून राहील. कुणाच्या पायाजवळ, तुझ्या पायाजवळ नाही. कुणाच्या, तुझ्या पायाच्या, देवाच्या पायाच्या जवळ गेल्यावर महाराज होती. तुम्ही आषाढीला जाऊन बघितलं असं शिंगून मरायची बाया. कुठं, मोठ्याच्या जास्त संगतीत माणसाने जाऊ नये. सभेला तुम्ही पुढे जाऊन बसा. खेड्यातला माणूस गेला की सभेला त्याला पहिल्यांदा पुढे जाऊन बसणार. त्याला जे ते माणूस म्हणणार उठ मागव, उठ मागव. येणारे प्रतिष्ठित असतात. कीर्तनामध्ये कितीही पुढे येऊ द्या, महाराज बसलेल्या जागेवर त्याला उठवायला लाज वाटते. जागा आहे महाराज, परंतु संतांच्या पायाजवळ निश्चित स्वरूपाने बसत जावं. देवाच्या पायाच्या जवळ गेलं की प्रसिद्धी झाल्याशिवाय राहत नाही. कारण जे जे पायाच्या जवळ जास्त गेले त्यांना अभिमान स्वरूप काहीच प्राप्त झालं नाही. झालं का? बरेचसे उदाहरण. आपल्याला वेळ कमी. नामदेव महाराज अखंड संगतीत होते. आमची जनाबाई म्हणती अखंड देवासी जयाचा शेजार, परी नाही अहंकार त्याचा गेला. संगती कुणाच्या? अखंड जयासी देवाचा शेजार नामदेव महाराज. जेवताना सुद्धा देवानं ताट सोडून बाजूला त्याला जेवायला बसू द्यायचं नाही. स्वतःच्या ताटात घेऊन जीव घालायचं नामदेव महाराजांना. आता पांडुरंगाच्या ताटात जेवलं ह्याच्यात थोडा तरी फरक पडावा नामदेवामध्ये. देवाच्या ताटात जेवून अहंकार वाढला करायला मोठ्याच्या संगतीत जास्त गेलं ना अहंकार वाढला. त्यानं महाराज लहान सहान संतांनी महाराजांनी नवीन माळ करायला मदत द्यायची सोडून दिली. पुणे पुणे मोठ्याच्या संगतीत गेल्यावर मोठे जे महाराज लोक आहेत ना त्यांच्या संगतीतली माणसं इतकी गुंड आहेत महाराज, ते अजिबात बोलून देत नाही कोणाला. मोठ्याच्या संगतीत मंत्र्यापेक्षा पिये इतका तापड असतो, त्याची योग्यता तेवढी नसती. भयंकर तापड महाराज. तसं देवाच्या संतांच्या संगतीत गेलं. अहो संत जगामध्ये किती नम्रता आहे त्यांच्या ठिकाणी. महाराज म्हणतात अखंड अगर्वता होनी असती जयाची विनय हेची संपत्ती. जे 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 मंत्रे अर्पिते माझ्या चिठाई. संत नम्र, संत विनयशील आहे.
विश्वास किती असावा संतावर, किती विश्वास असावा. नामदेव महाराज ज्ञानोबा तीर्थयात्रेला चालले होते. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर विश्वास किती असावा हे लक्षात ठेवा. तीर्थयात्रेला गेल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर त्यांचा नियम होता मंदिरावर मुक्काम करायचा, कुणाच्या एकाच्या घरी जेवायला जायचं. संध्याकाळी प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर दोघं पती पत्नी, गरीब घराणं महाराज, लहान सुंदर बाळ, 5 वर्षाचं लहान बाळ आहे. या पती पत्नीच्या अंतःकरणात भावना निर्माण झाली की हे 2 संत जर आपल्या घरी जेवायला आले तर आपलं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. त्या लहान लेकराला लावलं, जा महाराजांनी आमंत्रण जेवण्यासाठी. सकाळ पळत गेला, ज्ञानोबारायाच्या हाताला धरलं, माऊली जेवायला येतात माझ्या घरी? नाही म्हणता येणार. 4-5 वर्षाचं शुद्ध अंतःकरणाचं बालक आहे. माऊली म्हणतात, तू जर माझ्या पंक्तीला बसून जेवत असतील तर जेवायला येतो. दिला, शब्द दिला, उद्याच्याला सकाळी बोलवायला येईल. माऊली आणि नामदेव महाराज जेवायला येतो म्हणले, हा शब्द दिला महाराज. रात्रभर जागं घर. संतांच्या ठिकाणी किती विश्वास असावा. रात्रभर झोपले नाहीत महाराज. रात्रभर स्वयंपाक चालू, पुरणपोळीचा स्वयंपाक चालू. पहाटे 4 वाजले होत्या. 4 वाजता पोळ्या लाटायला चालू झाल्या माऊलीच्या. मालकही जागा, लहान ते बाळही जागा, रात्रभर जागा. माऊली येणार आहेत सकाळी. आणि थोड्याशा गौऱ्या कमी पडल्या म्हणून आईने सांगितलं, बाळ पूर्व्यामधून गौऱ्या घेऊन ये. पूर्व माहिती तुम्हाला, जुन्या काळामध्ये गौऱ्या ठेवण्याची ती पद्धत होती. पावसाळ्यानं भिजू नये म्हणून गौऱ्या अशा केलेल्या असायच्या, वरपर्यंत असा ढीक घातलेला असायचा आणि त्याच्यावरून असं झोपडीसारखं केलेलं असायचं. त्या गौऱ्या काढण्याची अशी पद्धत होती, खालून काढीत काढीत घर केलेलं असायचं. पूर्ण गौऱ्या संपेपर्यंत त्याच्यावर पाऊस लागला नाही पाहिजे. हे लहान बाळ मोठ्या आनंदानं महाराज त्या पूर्व्यामध्ये घुसलं. मधी गेल्यानंतर वरच्या बाजूला साप बसलेला होता. वरच्या बाजूला भयंकर साप, विषारी साप बसलेला होता. हात गौरीला लावणार एवढ्यामध्ये सर्पदंशाला मोठ्यानं आई म्हणून हात मारली. तोंडातून फेस आला. स्वयंपाक करणारी आई बाळापर्यंत येईपर्यंत प्राण सोडून गेला. विश्वास किती असावा बघा. रडायला चालू केलं. पती आला, रडायचं नाही. माऊली जेवायला येणार आहे. जोपर्यंत माऊली नामदेव महाराज जेवून जात नाही तोपर्यंत तो विसरून जायचं. तुझं कोणतंही बिलकुल नाही. त्याला विश्वास नाही. केलं रडायचं, पण उचललं. घरामध्ये उतरणी ठेवलेल्या होत्या, त्याच्या पाठीमागून टाकून दिलं महाराज. आनंदानं स्वयंपाक केला. मालकाला लावून बोलवायला. ज्या वेळेस माऊलींना मालक बोलवायला गेले, तुम्ही काल जेवायला येतो म्हणला होता. त्यांनी सांगितलं की तुम्हाला येतो नाही, आम्ही कुणाच्या इथं जेवायला जात नाही. काल म्हणला, काल आम्ही एका लहान लेकराला 4-5 वर्षाच्या जेवायला येतो म्हणून. म्हणजे त्याचा वडील तो कुठे? घरी म्हटल्यानंतर महाराज निघाले. 2 जण, 2 संत घरी आले. महाराज बसायला आसन टाकले, 2 पात्र बनवले, केळीची पानं टाकले, रांगोळी काढलेली. अगदी आनंदामध्ये. एकुलतं एक लेकरू 4-5 वर्षाचं मेलंय की ह्या आईच्या चेहऱ्यावर तिनं दिसून दिलं नाही. दोघाला पात्र वाढले, पाणी ठेवलं. सगळा स्वयंपाक पुरणपोळीचा पात्रावर वाढला आणि घर मालक विनंती करतोय, घ्या. माऊली म्हणतात, आणखी एक पात्र वाढ. कारण बोलवायला आमंत्रण देणारा जोपर्यंत पंक्तीला बसत नाही तोपर्यंत आम्ही. महाराज जे लपवून ठेवलं होतं ते नाईला जरा सांगावं लागलं. बोलवा त्या लेकराला, लहान लेकराला बोलवा, तोपर्यंत आम्ही जेवणार नाही. आता संत जेवायचे नाहीत म्हणून तर लपवलं होतं. आणि नाही सांगून की जर जेवत नाहीत म्हणल्यावर आईनं रडायला चालू केलं. रडलेला वृत्तांत सांगितला.
प्रेत उतरणीच्या पाठीमागे ठेवलेले संत महात्म्याविषयी किती विश्वास असावा. नामदेव महाराजांच्या डोळ्याला पाणी माऊली आता चातुर्य दाखवण्याची वेळ, दाखवा आता चमत्कार करण्याची गरज आहे. कारण एवढ्या तीर्थयात्रेमध्ये एका 2 अतिथीविषयी एवढं प्रेम असणारं पहिलं कुटुंब बघितलंय. आणलं प्रेत काढून महाराज आता झोपी गेले असं लेकरू. सुंदर महाराज 4-5 वर्षाचं लहान लेकरू माऊलीने मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवून मंत्र बनेपर्यंत झोपेतून उठावतच उठलं. आनंद हा सगळ्या कुटुंबाला. मेलेल्या बालकाला जिवंत केलं, पण इतक्या पुढच्या प्रयत्नापर्यंत पराकष्टेपर्यंत आपल्यासारखी जर त्या जागेवर असतील तर गेलं असतं का हे? ते मायबाप सोडून आपल्यासारखे मायबाप जर जीव घालायला असते महाराजाला येणार उगा आमच्यासारखा महाराज म्हणून येतो जेवायला आणि असं घडलं बघितलं नाही. संयोजक मंडळी फोन करणार तुझी गावात अडचण लेकर मरण्याचं थोडा पैशिळी मिली तरी मला वाटतं महाराजाला जेव्हा मिळायचं. किती विश्वास असावा. संत महात्म्याच्या ठिकाणी किती श्रद्धा असायला पाहिजे. एवढी जर श्रद्धा असेल तर त्याचं कल्याण संत केल्याशिवाय राहत नाही. मला सांगतात माझा विश्वास किती विश्वास संताची पायी हा माझा विश्वास. जणू आपल्या जवळचं काहीतरी टाकून देत आहे. हा माझा विश्वास, पूर्ण विश्वास संत महात्म्याच्या पायावर. आम्हाला नुसता विश्वासच, नुसता विश्वास आहे. माणसं सांगतात आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे पण विश्वास आहे बाकीचं काही. आमचा विश्वास आहे सर्व भावे दास झालो त्यांचा. विश्वास संतावर आहे. सेवा देवाची करता का नाही. सर्व भावे दास झालो त्यांचा. देव सोडता दुसऱ्याची सेवा करीत नाही. मिळाली एखादी वेळेस वेळ तर दुसरं बघतो, अन्यथा संत सोडता देवाची सेवा करीत नाही. सर्व भावे दास कुणाचा? संत महात्म्याचा. सर्व भावानं संतांची सेवा करतो. दास हा शब्द आहे. सर्व भावानं दास संतांचं झालो. महाराज आता सर्व भाव म्हणजे नेमकं काय? तसं मी भगवत सांगितलं तुम्हाला. अष्टसात्विक भाव आहेत आणि मुख्य 3 भाव आहेत. वाचेत आमच्या संतांचं स्मरण आहे, मनात अंतकरणात संतांचं स्मरण आहे आणि शरीर सुद्धा संत सेवेमध्ये आम्ही जिजवलेलं आहे. त्याला सर्व भाव म्हणतात. सर्व भावानुसरण संत सोडता दुसरी कोणत्याही ठिकाणी आमची भावना नाही. विठ्ठला विठ्ठला संत महात्म्याच्या ठिकाणी तुम्ही सर्व भावानं दास झालो म्हणतात. महाराज संत महात्म्यामध्ये तुमचं कल्याण करण्याचं सामर्थ्य आहे का? महाराज म्हणतात त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही. असं जर म्हणावं मी वेगळं तुम्ही करेल असं जर जगामध्ये पाहत गेलं ना तर संत सोडता माझं कल्याण करतील असं जगामध्ये मला कोणी दिसत नाही.
सोडता दुसरं कुठे हित करू शकणार नाही. आता संत सोडता जवळचे आई वडील तुम्ही संतच हित करतील म्हणतात. माय बाप नाही तर करू शकत हित, म्हणजे माय बापानं केलं असतं हित, पण हित नाही ठावे जननी जनका. माय बापाला हितच माहित नाही तर करायचं काही संबंधी. माय बापाला हित कशा पडतो. कुणाचेही माय बाप असं मुलगा कमवणारा झाला पाहिजे, मुलाला नोकरी लागली पाहिजे, मुलानं पैसा आणला पाहिजे. काही काही तुम्हाला मुलगा चोरीच करी नका पण पैसे पाहिजे. काय पाहिजे, व्यवसाय काय करतो हे काही माहित नाही, तर काय पाहिजे, काय हित करणार आहे माय बापाला. आई वडील काय करणार आहेत, किती सामर्थ्य. महाराज म्हणतात आणिकण शिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. माय बापामध्ये ते सामर्थ्य नाही. केलं असतं माय बापाने, पण आई वडिलांना हित कळत नाही. आई वडिलांना हित कळत नाही. आणि जगामधले बाकीचे नातेवाईक हिताची चिंता कुणी करीत नाही. चिंता करणारे माय बाप आहे, बाकीच्याला तर गरजच नाही. नाताच्या अभंगात महाराज सांगतात माझे सोहित निनती कोणी काहीच न करती मज वाचुनी सज्जन तव सुखाची मांडणी निनती कोणी आधी अंत. बाकीचे नातेवाईक माझ्या हिताचा विचार करीत नाही. मायबाप विचार करते तर हित कळत नाही, बाकीचे विचारच करीत नाही. विचार करतील का. 50-50 एकर जमिनी ज्यानं घेऊन ठेवल्यात ना, लेकरं सुना त्याचा सुद्धा उपकार मानायला तयार नाही. मानतात उपकार. तुमच्याकडे कसं आहे, मानते का इकडं उपकार. लेकर सुना उपकार मानतात का. घर बांधल्याचं मानतात ना, मानतात ना. बाकीच्याला काय गरज आहे. म्हातारी उग बसल्या सांगत असती सोन फॅरिंग लावणीला पैसे उडवायला लागली. मग म्हातारीला कुटकुट करायची चटणी खाऊन कमवले. त्यांची काही ऐकून घेण्याची परिस्थिती का महाराज. त्यांनी चटणी तेल सुद्धा होतं एक वेळेस 50 एकर घेणाराची कथा आहे. ह्या पुढच्याही गरज आहे का. गरज आहे का. त्या शॉपिंगचा कितीतरी खर्च आहे. जे माणसाचं वर्षाचं लागत होतं ना तेवढ्याचे मोबाईल आता एक जण आहेत का नाही. लाखापर्यंत तुम्हाला त्याच्यानं मोबाईलची आहे ना, 1-1 लाखापर्यंत. तसं काय बोलणार आहे हे सगळं. बाकीच्या नातेवाईकाला माझ्या हिताची गरज नाही, हिताचा विचारही नाही. हिताचा विचार माय बापाच्या ठिकाणी आहे तर हित कळत नाही. बाकीचे नातेवाईक माझ्या हिताचा विचार करत नाही. आई वडील हिताचा विचार करतात तर हित कळत मी सांगत नाही. महाराज म्हणतात हित नाही ठावे जननी जनका डावीला लौकिकाच्या ते पहिल्यापासून सांगतात नाव कमाव, पैसा कमाव, घर बांध, भावकीमध्ये कमी पडायचं नाही, नंबर 1 झालं पाहिजे, आपलं गाडी असली पाहिजे बसायला. अरे गुंतागुंतीचं लक्षण आहे का उदाराचं. जास्त गुंतायचं लक्षण आहे. आणि ते पैसा कमवण्यामध्ये माय बापा बी म्हणाले की कुठल्याच कामाचं नाही. कमवा पैसा, काही करता येईल पण पैसा आला पाहिजे. लौकिक दाखवतात माय बाप, हित दाखवत नाही. पण संत महात्मे लौकिक दाखवित नाहीत महाराज. संत हित करतात. संतांना हिताची ओळख आहे का नाही. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय भार शिकवावे. संत हित दाखवतात. संतांना हिताची ओळख आहे. महाराज सांगतात ना शोधोनिया आले
संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडुनी. वरी सगळ्या संतांची बैठक बसली. खालच्या लोकांचा कशाने उद्धार होईल याच्यावर चर्चा चालू झाली, मंथन. आणि मग सार काढिले निवडुनी. मग संतांना सांगितलं याच्यात जगाचा उद्धार असं तर जा खाली सांगा सगळ्याला तुमचं हित ह्याच्यामध्ये म्हणून. मग आले खाली. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुधरू. शोधून या आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशाचं हे संतांनी शोधलं. आणि मृत्यू लोकात आलेले संत तुकाराम महाराज म्हणतात तेची माझे हित. आता दुसऱ्याला माहीतच नाही कोण कल्याण करणार आहे. माझं हित संत करतील. जेणे हा गोपाळ कृपा तरी कसं हित होईल महाराज. तर भगवंताची कृपा माझ्यावर होईल याच्यासाठी संत प्रयत्न करतील. आणि एकदा भगवत कृपा माझ्यावर झाली की झालं हित. पण होईल का. मग एखाद्या वेळेस अडचण आली तर भागली या मज वाहतील कडे त्यांची आले जोडे सर्व सुख. कवी ठोपार खुमार जीवनामध्ये संत महात्मे माझं हित करतील. त्या कारणानं मी संत महात्म्याने बोललेले वचन मोडण्याचा प्रयत्न करणार नाही. एवढंच नाही तर महाराज म्हणतात संतांनी जे कार्य करून अपूर्ण ठेवलेले आहे त्याला शेष म्हणतात. दिंडीला जात होते. मग आपण दिंडीला जायचं. गळ्यामध्ये त्यांच्या तुळशीची माळ होती ते आपण घालायचं ना उच्चिष्ट म्हणतात शेष. ते करीत होते ते खात होते आणि त्यांचा अर्ध राहिलेलं खाणं यालाच उष्ट म्हणतात. अशातला भाग नाही. त्यांनी जे कर्म केलं होतं ते अर्ध राहिलेलं असेल ना तर ते पूर्ण करणं त्याला उष्ट म्हणतात. महाराज सांगतात तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन मोडी बोली घेते. अशा प्रकारे मी संत महात्म्याचा आदर जीवनामध्ये करतो. संत सोडता माझ्या जीवनामध्ये दुसरं कुणी मोठं नाही असा माझा पूर्ण विश्वास संत महात्म्याच्या पायावर आहे. निश्चित स्वरूपानं संत माझं हित करतील असा पूर्ण विश्वास त्यांच्याकडे असल्यामुळं महाराज म्हणतात वचन मोडी बोलिले ते जे म्हणतील ते करील. ते सांगतील ते करील. त्यांनी केलं ते करील. त्यांनी त्या देवाची पूजा केली ते करील. त्यांनी जो आहार सेवन केला ते करणं. ते ज्या वाटाने गेले त्या मार्गाने चलत राहणं हे विश्वासाचं प्रतीक आहे. उजू प्रतिमेचे देव आणि संत म्हणती ते भाव किंवा करू संती केले ते. आम्ही आमच्या मनानं दुसरं काही करणार नाही. एवढी अपार श्रद्धा अपार निष्ठा आणि विश्वास संत महात्म्याच्या पायावर आहे असं अभंगाचं सरळ सरळ वर्णन आहे. आता 11 वाजलेले आहे म्हणून जास्त वेळ न घेता झालेली ही वेळी वाकडी वा पुष्पांजली भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित. समस्त गावकरी मंडळी शिरूर घाट सर्व शिरूर मधील भाविकांकडून मोठ्या आनंदानं हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. आणि त्या सप्ताहामधली आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा मला करण्याचा योग प्राप्त झाला. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी. आता सगळ्याची नावं काही घेणं शक्य नाही कारण सगळेच परिचयाचे. त्याच्यामुळे आता एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले त्याच्या
तुमच्यापेक्षा सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद. सिस्टीमवाले, कॅमेरेवाले सगळ्यांना धन्यवाद. झालेली सेवा आमचे पेटीवाले पुन्हा पेटीवाले आणि बाहेरून आलेले पिठ्ठीवाले सगळे, नाहोलीवाले सगळे, ढाकणवाडीचे, पंचकृषीतून आलेली बसनी मंडळी, त्या सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद. सेवेला पूर्ण करा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, हेथ माझे जीवने पायी तुकाराम तुकाराम.